नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती। आणि जसं की आपण बोललो होतो, एकाच व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिप्लोमा ॲडमिशनची तिन्ही प्रकारच्या पोस्ट एसएससी असेल, एचएससी असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयर असेल, त्यांची पूर्ण ॲडमिशनची सिस्टीम आपण एकाच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, त्याबद्दल मी तुमची प्रथमतः क्षमा मागतो आणि व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला आपण व्हिडिओमध्ये सुरू करू आणि बघूया की ॲडमिशन सिस्टीमच्या कोणकोणत्या स्टेजमधनं आपल्याला जायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा असतं की गव्हर्नमेंट जेही ॲडमिशन सिस्टीम राबवते, जेही ॲडमिशन बनवतात, त्या ॲडमिशनच्या त्या वर्षीच्या प्रवेशाच्या नियमाला अगोदर मान्यता घेतली जाते। गव्हर्नमेंट त्यांचे नियम तयार करतं, जे काही AICTE किंवा तत्सम ज्या परिसंस्था आहेत त्या ज्या घालून देतात नियमाटी, त्याचा उहापोह करून त्याच्यावरती विचार करून आपलं गव्हर्नमेंट एक रूल बनवतं, त्या वर्षीसाठी पर्टिक्युलर रूल बनवतं आणि ते रूल आपल्यासाठी ते प्रदर्शित केले जातात किंवा आपल्याला ते इश्यू केले जातात। त्याला आपण जनरली इन्फॉर्मेशन ब्रोशर म्हणतो, ज्याच्या आधारे तुमची ॲडमिशन सिस्टीम त्या पुस्तकात दिलेल्या नियमाप्रमाणे तुमची ॲडमिशन सिस्टीम राबवली जाणार असतात आणि हे नियम एकदा पक्के झाले की तुमची ॲडमिशन सिस्टीम पुढे राबवायला सुरुवात होते। आता जनरली पूर्वी कसं व्हायचं, पहिल्यांदा इन्फॉर्मेशन ब्रोशर इश्यू व्हायचं, नंतर फॉर्म्स सुरू व्हायचे तुमचे। आता कसं होतं की फॉर्म्स सुरू होतात, इन्फॉर्मेशन ब्रोशर येत राहतं किंवा जसा GR निघतो तुमच्या रूल्स बदललेला, तर तो आपल्याला अगोदरच माहीत असतो, त्याच्यानुसारच ॲडमिशन सिस्टीम राबत असते। हे जी इन्फॉर्मेशन ब्रोशर किंवा GR आपण म्हणतो ते तुमच्या प्रत्येकाच्या वेबसाईटवरती डाव्या बाजूला खाली दिलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता। यावना तुम्ही बघितलं असेल, कारण तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर रूल नक्कीच वाचले असतील। चला, सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे या सिस्टीममधली आणि ती म्हणजे ऑनलाईन अर्ज भरणे। ऑनलाईन अर्ज भरण्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या आपण मोठ्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्याच गोष्टीवरती प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यामुळे फार डीपमध्ये आपल्याला जाता येणार नाही, परंतु जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण एक्सप्लेन करण्याची नक्कीच आपण इथे प्रयत्न करूयात। सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। ऑनलाईन अर्ज भरताना तिथे डॉक्युमेंट अपलोड करण्याची सोय असेल आणि तुम्हाला जी काही फी ठरलेली आहे ती फीसुद्धा तुम्हाला ऑनलाईनरित्याच भरायची आहे। हे सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन स्क्रुटिनीही तुम्ही करू शकता, दोन्ही पर्याय तुमच्यासमोर आहेत। तुमचा फॉर्म चेक होणं गरजेचं आहे, तुम्ही भरलेला अर्ज, अपलोड केलेले डॉक्युमेंट किंवा सादर केलेले डॉक्युमेंट हे करेक्ट आहेत ना, ह्याचा एक मध्ये स्क्रुटिनी होते, त्याची पडताळणी होते। तर ही ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी आहे, दोन्हीही बाबतीत तुम्ही तुमचा फॉर्म पडताळणीला पाठवू शकता। ती सिस्टीम आपण थोडीशी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि त्याच्यानंतर रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला जनरेट होईल तुमच्या अकाउंटमध्ये, किंवा जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीने गेला तर तुम्हाला तिथं प्रिंट मिळेल, म्हणजेच तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन, ऑनलाईन अर्ज हा पूर्ण झालेला आहे। आता याच्यामध्ये ज्या स्क्रुटिनीच्या दोन पद्धती आहे ना, जिथे थोडीशी विद्यार्थ्यांची थोडीशी धांदल होते किंवा जिथे थोडीशी माहिती एक्सप्लेन करण्याची जे अपेक्षा ठेवतात, त्यांना मी सांगू इच्छितो की दोन प्रकारे तुम्ही स्क्रुटिनी करू शकता। एवढा बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांनी या गोष्टीतून तुम्ही गेलाही असाल, कदाचित ज्यावेळेस पुढच्या वर्षी विद्यार्थी व्हिडिओ बघतील त्यांना याची मदत व्हावी म्हणून आपण ही एक थोडीशी अजून एक्सप्लेन करून सांगूया। तर ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी आपण दोन्ही पद्धती बघितल्या अर्ज पडताळणीच्या किंवा स्क्रुटिनीच्या। त्यातली ई स्क्रुटिनी म्हणजे तुम्ही अर्ज भरताना ई स्क्रुटिनी पद्धतीनं पर्याय तुम्ही निवडा, तिथं दोन्ही ऑप्शन तुमच्यासमोर असेल, ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी। तुम्ही ई स्क्रुटिनी चूज करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरू शकता। अर्ज भरल्यानंतर ऑनलाईनरित्या तुम्ही तो सबमिट करणार। ऑनलाईन सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज याला तुमची FC किंवा ज्याला आपण FC सेंटर म्हणतात जनरली, तर FC त्याला असाईन होईल, त्या FCकडे तो फॉर्म ऑनलाईन चालला जाईल। तुम्हाला वेळोवेळी तुमचं स्टेटस कळत राहील, लाल अक्षरामध्ये तुम्हाला कळत राहील तुमचा अर्जाची स्थिती सध्याची काय आहे। अर्ज जर सगळा ओके असेल तर तिथं ग्रीनमध्ये तुमचा अर्ज ओके म्हणून येईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये डाव्या बाजूच्या मेनूमध्ये रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट जनरेट होईल, म्हणजे तुमचा फॉर्म कंप्लीट झालेला आहे। जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर अर्ज तुम्हाला परत पाठवला जाईल, अर्ज पुन्हा अनलॉक केला जाईल आणि तिथं कारणही दिलं जाईल की का तो परत पाठवला आहे। तुमच्याकडे जर डॉक्युमेंट असेल तर तुम्ही ते सबमिट करू शकता, अपलोड करू शकता, अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता आणि पुन्हा तो सबमिट करू शकता अर्ज पडताळणीसाठी। एकदा तो सबमिट झाला पुन्हा त्याला FC असाईन होईल, FC ते व्हेरीफाय करेल आणि व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा अर्ज ओके झाला की तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या ऑनलाईनमध्ये कळेल आणि ऑनलाईन जनरेट तुमची रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ज्याला आपण म्हणतो ती जनरेट होईल। आणि एकदा ही रिसिप्ट जनरेट झाली की याचा अर्थ तुमचा फॉर्म आत्ता ओके आहे आणि तो ॲक्सेप्ट झालेला आहे। ठीक आहे, तर इथं आपल्याला कळलं की आपण ई स्क्रुटिनीची पद्धत जनरल कशी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, ऑनलाईनच तो सादर करायचा आहे, ऑनलाईन अर्जाची स्थिती बघायची, रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट जनरेट झाली की तुमचा अर्ज कंप्लीट झालेला आहे।
चला पुढची जी पद्धत आहे ती आपण बघू. दुसरी आहे की फिजिकल स्क्रुटिनी, जी की प्रचलित पद्धती होती. तुम्ही अर्ज भरताना ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे, डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचे, मात्र तुम्ही अर्ज भरताना फिजिकल स्क्रुटिनीचा पर्याय तुम्ही निवडू शकता. जर ज्याच्या घराच्या जवळ कॉलेज असेल, FC सेंटर किंवा FC ज्याला म्हणतो फॅसिलिटेशन सेंटर, जर तुमच्या घराच्या जवळ असेल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. ज्या विद्यार्थ्यांना खूप दूर जायला लागतं त्यांच्यासाठी ई स्क्रुटिनी हा बेस्ट पर्याय आहे. पण जर तुमच्या जवळ असेल, जसं मी सांगितलं तुम्हाला कन्व्हिनियंट असेल, तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी नक्कीच निवडू शकता. आणि तो तुम्ही अर्ज भरताना निवडायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. एकदा अर्ज सादर केला की त्याची जी प्रिंट निघेल ती प्रिंट घ्यायची आहे. त्याच्यासोबत सगळे मूळ कागदपत्र, ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला FC जायचं आहे. एव्हाना FC तुम्हाला अर्ज भरण्यास मदत करेल. तिथे जाऊनही तुम्ही अर्ज भरू शकता आणि तिथेच तुम्ही त्याची पडताळणीही करू शकता. जर तुम्ही घरी भरला असेल अर्ज, त्याची प्रिंट घेऊन जा सोबत. अर्ज पडताळणी लगेच होईल आणि सगळं काही ओके असेल तर तुम्हाला तिथेच रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट प्रिंट आणि त्याच्यावर FC शिक्का मारूनही देईल, म्हणजे तुमचा अर्ज कंप्लीट झाला आहे. त्याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर FC तुम्हाला सांगू शकते की हे डॉक्युमेंट तुमचं नाही आहे, ही तुमची त्रुटी आहे, तुम्ही कंप्लीट करू शकता. तुम्हाला काही टाईम पिरियड असतो, जोपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे तोपर्यंत तुम्ही ते करू शकता. तुमचं डॉक्युमेंट आलं की FC तुमचा अर्ज तिथेच कन्फर्म करेल, तिथंच ते एडिट करून तुम्हाला देतील. जसं की सांगितलं मी, FC तुम्हाला त्याबाबत पूर्ण सहकार्य करेल. एकदा अर्ज मंजूर झाला की तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये रिसिप्ट दिसेल आणि जनरल जसं मी सांगितलं FC तुम्हाला प्रिंट काढून त्याच्यावर त्यांचा शिक्काही देईल. दोन्ही स्क्रुटिनी आपण बघितल्या. तुम्हाला जी सोयीची आहे त्या पद्धतीने तुम्ही अर्ज भरून तो स्क्रुटिनीला पाठवू शकता. एकदा आपली स्क्रुटिनी झाली, एकदा ती गोष्ट संपली की दुसरी स्टेज असते ती म्हणजे मेरिट लिस्ट. कारण आता तुम्हाला वाट पाहायची लागते मेरिट लिस्ट. याच्यामध्ये 2 प्रकारच्या मेरिट लिस्ट असतात. पहिली असते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, म्हणजे तात्पुरती मेरिट यादी. कारण या तात्पुरत्या मेरिट यादीनंतर एक जो ग्रीव्हन्स पिरियड असतो, जो काही तक्रारीचा तुमचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही तक्रारी येतात, त्याचं निरसन होऊन फायनल मेरिट लिस्ट जनरेट होती. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय असणार तर सगळ्या प्रकारचे मेरिट नंबर तुम्हाला कळतील. तुम्हाला कळेल तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये कितवे आहात, तुमच्या जिल्ह्यामध्ये कितवे आहात, मुलींमध्ये कितवे आहात, तुमच्या कॅटेगरीमध्ये कितवे आहेत, या प्रकारचे सर्व मेरिट नंबर तुम्हाला कळतील, ज्याच्या आधारे तुमची ॲडमिशन प्रोसिजर होणार आहे. एकदा तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट नंबर मिळाला की तुम्हाला थोडासा अंदाज येईल की मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता, कितव्या मेरिट नंबरला पर्टिक्युलर कोणतं कॉलेज क्लोज झालं होतं, आणि तुम्हाला अंदाज पण येईल की तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये बसू शकता. ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट एकदा प्रकाशित झाली की, एकदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली की तुम्ही ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात. काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट नंतर आलेले असतील, डॉक्युमेंट त्या काळात येतील, तर त्याला आपण काय म्हणतो ग्रीव्हन्स पिरियड. कारण तात्पुरती गुणवत्ता तुमची प्रकाशित झाली की मध्ये त्यांना 1-2-4 दिवसाचा पिरियड असतो. जसं की टाईम टेबल येईल त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये त्याची चर्चा आपण यथावकाश करणारच आहोत. इथं फक्त समजून घेऊ की ग्रीव्हन्स पिरियडमध्ये काय करायचं असतं नेमकं. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट नाही आहेत, ज्यांचे मार्क्स वाढलेत, समजा नॉन क्रिमिलेअर नाही आहे, नॉन क्रिमिलेअर आलं आहे, अजून एखादं डॉक्युमेंट आलं आहे, तर तुम्ही या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये ते ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचा अर्ज भरला आहे, म्हणजे ई स्क्रुटिनीद्वारे भरला असेल तर तुम्ही ई स्क्रुटिनीद्वारे ग्रीव्हन्स तुमचा नोंदवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण तेच बघणार आहोत. पहिला या स्लाईडमध्ये आपण बघूया की ई स्क्रुटिनी पद्धतीने जर फॉर्म भरला असेल तर ग्रीव्हन्स द्यायचा का. एका विद्यार्थ्याचा प्रश्न होता की, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की ग्रीव्हन्स नेमका कुणी द्यायचा, सगळ्यांनी द्यायचा का, तर नाही. ज्याला असं वाटतं की मेरिट नंबर माझा काहीतरी चुकलं आहे, मार्क्स काहीतरी गडबड झाली, किंवा आता माझे मार्क्स वाढलेत, माझ्याकडे त्यावेळेस पर्टिक्युलर डॉक्युमेंट नव्हतं, आता ते आलं आहे, मला माझा प्रवर्ग चेंज करायचा, तुम्ही या सगळ्या गोष्टी या तात्पुरत्या गुणवत्ता यादी प्रकाशित झाल्यानंतर करू शकता. परंतु फायनल मेरिट लिस्ट एकदा प्रकाशित झाली की नंतर तुम्ही काही करू शकत नाही, कारण त्याच मेरिट नंबर आधारे, फायनल मेरिट नंबर आधारेच तुमची ॲडमिशन सिस्टीम पूर्ण राबवली जाते. त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते या ग्रीव्हन्स पिरियडपर्यंतच आणि त्यामध्येच आपल्याला करायचं आहे. म्हणून वारंवार तुम्हाला फॉर्म भरायला एक्सटेन्शनसुद्धा मिळत असतात, कारण एकदा का फायनल मेरिट लिस्ट आली नंतर त्याच्यात बदल होत नसतो. जर तुम्ही ई स्क्रुटिनी पद्धतीने फॉर्म भरला असेल तर तुम्ही ऑनलाईनरित्या तुमचा ग्रीव्हन्स नोंदवू शकता. जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट आला असेल आणि तुम्हाला आता ग्रीव्हन्स नोंदवायचं तर तुम्ही ऑनलाईन तुमच्या लॉग इनला जा, लॉग इन करा. लॉग इन करून तुम्ही तिथं तुमची मेरिट लिस्ट, तुमचा मेरिट नंबर असेल तिथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं असेल की तुम्ही ग्रीव्हन्स नोंदवा, तिथं तुम्ही तक्रार नोंदवा. त्याच्यात तक्रार नोंदवल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म FC ला जर असाईन होईल, FC तुमचा फॉर्म अनलॉक करेल. अनलॉक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे पर्टिक्युलर डॉक्युमेंट आहे, जो काही चेंज तुम्हाला अर्जामध्ये करायचा आहे तो करायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे आणि तो अर्ज पुन्हा सादर करायचा आहे. तुमची तक्रार बघितली जाईल आणि तक्रार जर व्हॅलिड असेल तर तुमची दुरुस्ती मंजूर होईल आणि तशी तुम्हाला नवीन रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट नंबर तिथे जनरेट होईल. तुमचे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट आणि अर्जाचे व्हर्जन्स तयार होत असतात, व्हर्जन 1, 2, 3, 4. जसे जसे तुम्ही अपडेट करत जाणार तसे तसे ते व्हर्जन चेंज होत जाणार. लेटेस्ट व्हर्जनची रिसिप्ट तुम्हाला जनरेट झाली की तुमची तक्रार निवारण झालेलं आहे, तुम्ही दिलेला अर्ज मंजूर झालेला आहे आणि आता जे काही बदल होतील
ते तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये रिफ्लेक्ट होतील. या पद्धतीने तुम्ही ई स्क्रुटिनीनं तक्रार नोंदवू शकता. तुमची काही तक्रार असेल आणि तुम्ही प्रत्यक्ष FCला जाऊन तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही त्याच FCला जायचं आहे. ज्या सुविधा केंद्रात तुम्ही फॉर्म निश्चित केला होता त्या FC सेंटरला भेट द्यायची, तिथं तुमची तक्रार नोंदवायची, तिथं तुमचं जर डॉक्युमेंट असेल त्याला सपोर्टिंग ते डॉक्युमेंट तिथं सब करायचं. ते बघून त्यांचं निरसन झालं की तुमचा फॉर्म अपडेट करून तशी रिसिप्ट तुम्हाला देतील. इतकं सोपं आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आपण दोन्ही प्रकारे बघितले. आता एकदा तुमचा ग्रीव्हन्स पिरियड संपला, तुमच्या तक्रारी संपल्या की त्या सगळ्या तक्रारींचं निरसन होऊन एक फायनल मेरिट लिस्ट जनरेट होईल. आणि ही अशी स्टेप आहे की या स्टेपनंतर कोणतंही मॉडिफिकेशन किंवा कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही आणि त्याच मेरिट नंबरवरती तुम्हाला ॲडमिशन घ्यायला लागेल. ही मेरिट लिस्ट जवळजवळ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सारखीच असते, सेमच असते. त्याच्यामध्ये मेरिट नंबरमध्ये फक्त तुमच्या फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. 20 ते 25 ते 50 कधीकधी 100 नंबरने सुद्धा तुमचा मेरिट नंबर मागे पुढे होतो. आणि ही फायनल मेरिट लिस्ट लागली एकदा की पुढच्या ॲडमिशन सिस्टीमसाठी तुमची सिस्टीम रेडी झालेली असते. आता पुढची खरी गंमत सुरू होते. एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली की पुढचे वेध लागतात की सीट मॅट्रिक्स. कारण सीट मॅट्रिक्स हा नियमाने विद्यार्थ्यांना द्यायला लागतो की कोणत्या कॉलेजमध्ये. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रँचसाठी कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत ह्याचं सगळं गणित मांडलं म्हणजे सीट मॅट्रिक्स. तुम्हाला कळतं की एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजला एखाद्या पर्टिक्युलर ब्रँचसाठी किंवा कोर्ससाठी माझ्यासाठी किती जागा आहेत, तुमच्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत. तर ह्या सगळ्यांची आकडेवारी तुम्हाला अगोदर जाहीर केली जाते, कारण त्या आधारेच तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरत असता. एकदा ह्या सगळ्या गोष्टींचा आपण थोडासा एक सॅम्पल बघूया की कसा सीट मॅट्रिक्स असतो. तर या प्रकारचा सीट मॅट्रिक्स असतो. पर्टिक्युलर कॉलेज तुम्हाला रिजन कळेल, डिस्ट्रिक्ट कळेल, त्याच्यानंतर कोणतं कॉलेज आहे ते कळेल, त्याच्यानंतर किती सीट्स आहेत ते कळेल, तुमचं चॉईस कोड, कोर्स पण कळेल, कोणत्या कोर्सला किती जागा आहेत, ह्या SI म्हणजे सँक्शन इनटेक किती, त्यांचा जागा किती आहेत, त्यातला महाराष्ट्र सीट किती आहेत, मायनॉरिटीसाठी किती आहेत, ऑर्फनसाठी किती आहेत, प्रत्येक विभागासाठी प्रवर्गासाठी जागा तिथे विभागलेल्या असतील. SD म्हणजे होम डिस्ट्रिक्ट, OSD म्हणजे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. या गोष्टी तुम्हाला तिथे सगळ्या पाहायला मिळतील. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की माझ्यासाठी पर्टिक्युलर एका कॉलेजला किती जागा आहेत आणि त्याच्या हिशोबाने इकडे मायक्रो लेवलला जाऊन तुम्हाला हिशोब अभ्यास करून जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला तर तुम्हाला राईट कॉलेज मिळणारच. चला, पुढचा जो ऑप्शन आहे की सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जो स्टेप आहे की ती म्हणजे ऑप्शन फॉर्म. एकदा तुम्हाला तुमचा मेरिट नंबर आला आहे तुमच्याकडे. आता तुमचा मेरिट नंबर आल्यानंतर तुम्हाला जागाही कळल्यात कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत. आता वेळ आहे ती ऑप्शन फॉर्म भरायची आणि ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे तुमच्या या पूर्ण ॲडमिशन सिस्टीममध्ये. इथं तुमची चूक झाली की तुमचा ऑप्शन फॉर्म जर चुकला तर पूर्ण ॲडमिशन सिस्टीममध्ये तुम्हाला नंतर सुधारायला वेळ लागतो खूप आणि तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार नाही. तर ही फार क्रुशियल स्टेज आहे. इथं तुम्हाला फार काळजीनं हा फॉर्म भरायला लागतो. मी इथे का सांगतो तर इथे भरपूर विद्यार्थी चुका करतात आणि त्यांना ते शेवटपर्यंत भोगायला लागतं. असं होता कामा नये. मी या चॅनलवरती, माझ्या हिंदी चॅनलवरती बराच वेळ ह्या ऑप्शन फॉर्मसाठी दिलेला आहे. भरपूर व्हिडिओ आहेत, आपण तेही रेफर करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण थोडासा फक्त त्याच्यावरती प्रकाश टाकूया की ऑप्शन फॉर्म काय असतो. तर ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही तुमचे ऑप्शन देता. तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही प्रेफरन्स देता. परंतु कधी आपले नुसते आवडीचेच फक्त कॉलेज नाही बघितले पाहिजे, तर त्याची मेरिटही तुम्हाला बघायला पाहिजे आणि त्याच्यानुसार उतरत्या क्रमाने तुम्हाला ऑप्शन द्यायचे असतात. ऑप्शन फॉर्म भरणे आणि तो सबमिट करणे या स्टेप्स या ऑप्शन फॉर्मच्या ॲक्टिव्हिटीमध्ये येतील, म्हणजे लॉग इन करणे. चला, पुढची स्लाइड बघूया आपण. लॉग इन करणे, त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म आणण्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉग इनमधून प्रत्येक राऊंडसाठी तुम्हाला वेगवेगळा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर पहिल्या राऊंडसाठी जर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही लॉग इन करायचे. तिथे तुम्हाला ऑप्शन फॉर्मचं बटन दिसेल. ऑप्शन फॉर्म भरायला जायचे. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन तुम्ही भरू शकता. कमीत कमी 1 तरी तुम्हाला ऑप्शन द्यायचा आहे, तरच तुम्ही त्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट होताल. तुम्ही जर ऑप्शन फॉर्म भरला नाही तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं कॉलेज मिळणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला कॉलेज हवं असेल ऑप्शन फॉर्म भरणं अत्यंत आवश्यक आहे. ऑप्शन फॉर्म भरताना शक्यतो स्वतःच्या बुद्धीनं भरावा, इतरांकडून भरून घेऊ नये. काही प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही तुमची लिस्ट बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही आधी क्रम ठरवा आणि मग ऑप्शन फॉर्म भरा. ऑप्शन फॉर्म कसा भरावा, ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी याच्याबद्दल ते यथावकाश आणि डिटेल व्हिडिओ बनवून मी आपल्या चॅनलवरती ठेवलेले आहेत. तुम्ही ते अवश्य रेफर करू शकता. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तो नुसता भरून सोडणं गरजेचं, नुसतं भरून सोडणं इतपत योग्य नाही, तर तुम्हाला भरून त्याला कन्फर्मसुद्धा करायची आहे. एकदा फॉर्म भरला की तुम्ही सगळे तुमचे कोड जे आहेत
ते एकदा पडताळून बघा. आपण व्यवस्थित तिथे काय कोड टाकायचे नसतात तुम्हाला. कॉलेज तुम्हाला सर्चला सगळे ऑप्शन तिथे व्यवस्थित असतात. सगळे कॉलेज तुम्हाला सर्चने येतात. तुम्ही ब्रँच वाईज कॉलेज तुम्ही फिल्टर करू शकता, ब्रँच वाईज फिल्टर करू शकता, डिस्ट्रिक्ट वाईज फिल्टर करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हवे तशाप्रमाणे कॉलेज तिथं अरेंज करता येतात आणि ते तुम्ही व्यवस्थित अरेंज करून ऑप्शन फॉर्म भरू शकता. जशी वेळ येईल तशी आपण त्याबद्दलही चर्चा आपण नक्की जसं मी बोललो करू. आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि तो कन्फर्मसुद्धा करायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवायची पुढच्या रेफरन्ससाठी आणि आता वाट बघायची या फेरीच्या निकालाची. प्रत्येक फेरीनंतर जसं तुम्हाला सांगितलं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि मग तुम्हाला त्या शेड्यूलप्रमाणे कॅप राऊंडचा पहिला राऊंड आता आपला सुरू होईल. पहिला राऊंड सुरू झाला, आपण ऑप्शन फॉर्म भरला आहे. आता आपण वाट बघतोय ती अलॉटमेंटची, त्याच्या पहिल्या राऊंडच्या रिझल्टची. पहिल्या राऊंडचा रिझल्ट आला, त्याच्यामध्ये 2 कंडिशन्स होऊ शकतील. एकतर काय होईल, एकतर कॉलेज मिळेल किंवा एकतर कॉलेज मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांनी आता पुढे काहीही करायचं नाही. दुसऱ्या राऊंडची वाट बघायची. दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायला त्यांना बघायचं की आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये काय चुकलं, आपण कोणते ऑप्शन असे दिले की आपल्याला कॉलेज भेटलं नाही याचा विचार त्यांनी करायचा आहे आणि पुढच्या राऊंडला व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे त्यांच्यासाठी काय ॲक्टिव्हिटी, तर ज्यांना कॉलेज मिळालं आहे त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी 2 ऑप्शन आहेत. जर त्यांचा पहिलाच ऑप्शन त्यांना म्हणजे 1 नंबरचं जर कॉलेज मिळालं असेल तर त्यांच्यासाठी हा फ्लो आहे. जर ज्यांना पहिलंच ऑप्शन मिळालं याचा अर्थ त्यांना बेस्ट जे हवं होतं ते मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जायचं आहे, सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. सीट ॲक्सेप्टन्स फी भरली. सीट ॲक्सेप्टन्स फी ही पूर्ण ॲडमिशन सिस्टीममध्ये तुम्हाला कधीतरी एकदा भरायचीच आहे. त्याच्यामुळे सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला भरायची. पहिलंच ऑप्शन मिळालं आहे, तुम्हाला सर्वोच्च ऑप्शन मिळाले, दुसरं काही तुम्हाला नकोच आहे कारण 1 नंबरचं ऑप्शन तुम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन टाकताना फार काळजीपूर्वक भरायचा असतो. पहिलं ऑप्शन मिळालं, तुमच्याकडे हातात काही नाही, आता सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची. तुमची सीट ॲटो फ्रीज होऊन जाईल. तुम्ही सरळ कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. कॉलेजला जायचं आहे आणि रिपोर्टिंग करायचं आहे म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूला दुसरी एक सिनॅरिओ, दुसरी एक कंडिशन होऊ शकते. पहिलं सोडून इतर तुम्हाला ऑप्शन मिळालं की पहिलं नंबरचं नाही, 3ऱ्या 4थ्या 5व्या किंवा जे काही टाकले असेल त्यातलं तुम्हाला एक कॉलेज मिळाले. तिथं तुम्ही काय करायचं, सीट ॲक्सेप्टन्स फी भरू शकता तुम्ही. फी जर नाही भरली तर पुढच्या काही स्टेप तुम्हाला येणार नाहीत. तुमचा जो गेला आहे तो ऑप्शन चालला जाईल. तुमच्याकडे 2 रस्ते. एक तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरा आणि बेटर म्हणलं जा म्हणजे याच्यापेक्षा अजून दुसरं कॉलेज चांगलं भेटतील का. काळजी करायचं कारण नाही. जर बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो की मला 2 नंबरचं कॉलेज मिळाले आता आणि बेटरमेंटला फक्त माझ्याकडे एकच जागा असेल, तर असं काही नसतं. बेटरमेंटसाठी तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या राऊंडला जाणार त्यावेळेस तुम्ही फ्रेश ऑप्शन फॉर्म भरणार असतात. हवे तेवढे ऑप्शन तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. तुम्हाला जे भेटलं कॉलेज असं वाटतं की नाही ठीक आहे, मला जर दुसरं नाही भेटलं तर मला हे चालणार आहे, अशा कंडिशनमध्ये तुम्ही बेटरमेंटला नक्की जाऊ शकता. जर पहिलं सोडून इतर तुम्हाला मिळाले परंतु तुम्ही फुल्ली सॅटिस्फाईड आहात, चला मला जे मिळालं आहे ऑप्शन, पहिलं नाही मिळालं पण 3रा 4था जो मिळाला माझ्यासाठी ओके, मला दुसरं काहीच नको आहे, जे भेटलं ते माझ्यासाठी ओके आणि मला आता इथंच ॲडमिशन घ्यायची, अशी जर तुमची कंडिशन असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. सीट ॲक्सेप्टन्स फी भरा, सेल्फ फ्रीज करा आणि कॉलेजला रिपोर्टिंगला जा म्हणजे कॉलेजला ॲडमिशनला जा. तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट होऊ शकणार नाहीत. म्हणजे हे लोक पहिलं ज्यांना ऑप्शन मिळालं ते आणि जे सेल्फ फ्रीज करतील असे लोक पुढच्या राऊंडमधून बाद होतील. बाकीचे विद्यार्थी जे आहेत ते पात्र असतील. म्हणजे बेटरमेंटला तुम्ही गेलात तर तुम्ही काय करायचे, दुसऱ्या राऊंडसाठी आता जायचं आहे. जे लोक बेटरमेंटला गेलीत त्यांनी दुसऱ्या राऊंडची तयारी करायची. पुढे काय होईल, पहिला राऊंड संपला, दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा शिल्लक आहेत तुम्हाला पहिलं दाखवलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. जो ऑप्शन फॉर्म तुम्ही फर्स्ट राऊंडला भरला होता तो तुम्ही एडिट करू शकता, नवीन फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. किंवा त्याच्यामुळे असं नाही की एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला की तोच राहील 3 राऊंडपर्यंत, असं काही नाही. तुम्ही व्यवस्थित तुमचा ऑप्शन फॉर्म हवा तसा तुम्हाला एडिट करू शकता. ऑप्शन फॉर्म भरला आहे, परत तुम्ही दुसऱ्या राऊंडच्या निकालाची इथे वाट पाहणार. दुसऱ्या राऊंडचा निकाल लागला तिथं परत 2 कंडिशन होऊ शकतात. एक तर तुम्हाला कॉलेज परत मिळालं नाही, जर ज्यांना कॉलेज मिळणार नाही त्यांनी 3ऱ्या राऊंडची वाट बघायची आहे. आता जे विद्यार्थी बेटरमेंटला गेले होते किंवा ज्यांना नवीन पहिल्यांदा कॉलेज मिळाले म्हणजे ज्यांना कॉलेज मिळाले असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुढची स्टेप आपल्याला असणार आहे. तत्पूर्वी आपण बघू की सेकंड राऊंडसाठी कोण पात्र असणार आहे. जनरली मी सांगतो ज्यांना जसं आपण बघितलं मागच्या स्लाईडमध्ये बघितलं की पहिलं ऑप्शन मिळालेलं आणि ज्यांनी सेल्फ फ्रीज केले असे लोक सोडून बाकी सगळे या राऊंडसाठी पात्र असणार आहेत. आता ज्यांना कॉलेज मिळालं आहे ते काय करू शकतात, त्यांच्यासमोर 2 पर्याय आहेत. परत कॉलेज मिळालं, बेटरमेंटवाले आहेत, ज्यांना बेटरमेंट झाली आहे आणि ज्यांना पहिल्यांदा सीट मिळाली. आता ज्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदाच सीट मिळाली असेल त्यांच्यासमोर परत 2 पर्याय आहेत. एकतर त्यांना पहिला ऑप्शन मिळाला असेल, जसं आपण मागच्या फर्स्ट राऊंडला बघितलं, जर पहिलाच ऑप्शन मिळाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरा, ॲटो फ्रीज होईल, कॉलेज रिपोर्टिंगला जा.
बस तुमच्यासमोर पर्याय नाही, तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल नसणार आहात, कारण तुम्हाला जे हवं होतं सर्वोच्च ऑप्शन तो तुम्हाला मिळालेला आहे आता दुसऱ्या राऊंडला, आणि आता तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जायची गरज नाही, तुमचं ॲटो फ्रीज होईल, तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. आता दुसऱ्या राऊंडला पहिल्यांदा सीट मिळाली, परंतु तो पहिला ऑप्शन सोडून इतर नंबरचं कॉलेज मिळाले. तुमच्यासमोर 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरा, बेटरमेंटला जाऊ शकता, कारण अजून एक राऊंड शिल्लक आहे, तिसरा राऊंडला तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता, याच्यापेक्षा चांगलं कॉलेज अजून मिळू शकता. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही आता जे भेटलं ते ओके आहे, मला काही पुढे जायचं नाही आहे, तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता आणि कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. हे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला इलिजिबल नसतील. चला, आता दुसरी एक कंडिशन होऊ शकते दुसऱ्या राऊंडला. ज्यांना पहिल्यांदा सीट मिळाली त्यांचं आपण बघितलं, ते पहिले सोडून इतर मिळाले तर सीट ॲक्सेप्टन्स फी भरणार, बेटरमेंटला जाणार किंवा सेल्फ फ्रीज करणार. ज्यांना पहिलेच ऑप्शन मिळाले त्यांचं ॲटो फ्रीज होणार, त्यांना कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. हे आपण दोन्ही बघितलं. आता जे बेटरमेंटवाले लोक होते, ज्यांना बेटरमेंट मिळाली असं वाटतं ही बेटरमेंट मला काही पुरेशी नाही आहे, अजून मला चांगल्या कॉलेजला जायचं आहे, पुन्हा एकदा मला बेटरमेंट पाहिजे, ते पुन्हा बेटरमेंटचा ऑप्शन चूज करू शकतात आणि तिसऱ्या राऊंडला जाऊ शकतात. ज्यांना असं वाटतं जी बेटरमेंट मला मिळाली आहे, जे आता बेटरमेंट होऊन मिळालेलं कॉलेज आहे ते बेस्ट आहे माझ्यासाठी, मला आता काही तिसऱ्या राऊंडला जायचं नाही, जे आहे ते माझ्यासाठी ओके आहे, ते सेल्फ फ्रीज करतील आणि कॉलेजला ॲडमिशनला जातील. तुमच्या लक्षात आलं असेल. काही प्रश्न असतील तर विचारा जरूर. आता तिसऱ्या राऊंडची कथा सुरू होईल. तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा गव्हर्नमेंट तुम्हाला जागा दाखवेल. तिसऱ्या राऊंडसाठी किती जागा शिल्लक आहेत त्याच्यासाठी तुम्ही परत तिसऱ्या राऊंडसाठी फ्रेश किंवा जो ऑप्शन फॉर्म भरला तो एडिट कराल. तिसऱ्या राऊंडसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल. तिसऱ्या राऊंडसाठी मी पुन्हा सांगितलं कोण पात्र असेल तर बेटरमेंटवाले, ज्यांना कॉलेज मिळालं नाही, ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरला नव्हता पण ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे, असे सगळे विद्यार्थी म्हणजे ॲटो फ्रीजवाले आणि सेल्फ फ्रीजवाले सोडून बाकी सगळे विद्यार्थी याला पात्र असतील. चला, आता आपण हा तिसऱ्या राऊंडसाठी सुद्धा ऑप्शन फॉर्म भरला आहे. परत वाट बघतोय आपण अलॉटमेंटची. अलॉटमेंट झाली. याही राऊंडमध्ये ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांच्यासाठी आता कॅप राऊंडमधून ॲडमिशन घेण्याची संधी संपलेली आहे. त्यांना आता कॉलेज लेवल जागासाठी ट्राय करायला, ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणतो, तिथं जाऊन त्यांना ॲडमिशनसाठी ट्राय करायला लागेल. आता तिसऱ्या राऊंडमध्ये ज्यांना कॉलेज मिळाले त्यांच्यासाठी परत काय परिस्थिती असणार आहे. ज्यांना कॉलेज मिळाले, आता जे बेटरमेंट घेऊन तिसऱ्या राऊंडला आले होते त्यांना बेटरमेंट जर झाली किंवा नाही झाली तरी त्यांचं ॲटो फ्रीज होणार. म्हणजे जे झालं बेटरमेंट झाली तर नवीन कॉलेज ॲटो फ्रीज होईल, बेटरमेंट नाही झाली तर दुसऱ्या राऊंडला जे त्यांना कॉलेज मिळालं होतं तेच राहील आणि तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. ते जे करंट आहे तुमचं ते ॲटो फ्रीज होईल, तुम्ही कॉलेजला जायचं. ज्यांना पहिल्यांदाच सीट मिळाली आहे त्यांनी सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची. जे कॉलेज मिळालं आहे त्यांना ते ॲटो फ्रीज होईल, तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं. कारण तिसऱ्या राऊंडनंतर आता कोणता राऊंड नाही, त्याच्यामुळे पुढे काही बेटरमेंटला चान्स नाही आणि जी मिळाली ती सीट आता ॲटो फ्रीज होणार, कारण पुढे काही राऊंड नाही आहेत. त्याच्यामुळे जे तुम्हाला मिळेल कॉलेज तिसऱ्या राऊंडला ते तुमचं ॲटो फ्रीज होऊन त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायला लागेल. या राऊंडच्या ज्या प्रोसेसमध्ये जर तुमच्या काही शंका असतील, जसं मी सांगितलं, तुम्ही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. आता पुढची जी आपण बऱ्याच वेळेस ऐकली की कॉलेज रिपोर्टिंगला जायचं आहे, कॉलेज रिपोर्टिंगला, तर कॉलेज रिपोर्टिंग ही काय कथा आहे. तर कॉलेज रिपोर्टिंग म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशनची प्रक्रिया कंप्लीट करायची आहे. जनरली ॲडमिशनची प्रक्रिया प्रत्येक राऊंडनंतर जो दिलेला पिरियड आहे त्यावेळेत तुम्हाला कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट सादर करून, फी सादर करून तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्ही या ॲडमिशन सिस्टीममधून बाहेर पडताच. त्याच्यामुळे ज्यांना जे कॉलेज घ्यायचं आहे तर ते जाऊन रिपोर्टिंग करणार. जनरली रिपोर्टिंगची प्रोसिजर आपण एका व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर केलेली आहे. कॉलेज रिपोर्टिंग जनरली कसे असते, तिथे काय काय करायला लागतं त्याचा आपण व्यवस्थितरित्या आढावा आपण त्या व्हिडिओमध्ये घेतला आहे, तो आपण व्हिडिओ रेफर करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आवश्यक त्या व्हिडिओची लिंक देण्याचा मी जरूर प्रयत्न करेल. तर कॉलेज रिपोर्टिंग म्हणजे काय की जनरली ओरिजिनल डॉक्युमेंट, फीज घेऊन त्या कॉलेजला जायचं, तिथं सबमिट करायचे, ॲडमिशन प्रत्यक्ष घ्यायचं, तुमचा रोल नंबर, तुमचं आय कार्ड, सगळं काही सगळी काही प्रोसेस करून यायची आणि कॉलेज सुरू झालं की तिथं जाऊन कॉलेज सुरू करायचं आहे. त्याला आपण कॉलेज रिपोर्टिंग प्रोसिजर म्हणतो. जसं की मी सांगितलं, सेपरेट व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. आणि शेवटी असते ती कथा म्हणजे कट ऑफ डेटचा. कारण 3 राऊंड झाल्यानंतरही कॉलेज लेवलचे काही राऊंड होतात, राहिलेल्या जागाही भरल्या जातात. त्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतात. तुम्ही काही लोक काही कॉलेज लेवल राऊंड म्हणतात. स्पॉट राऊंड काय आहे, कॉलेज राऊंड काय आहे, याचा व्यवस्थित व्हिडिओही बनवून ठेवले. मराठी चॅनलवर असेल किंवा हिंदी चॅनलवर असेल, कुठेतरी आहे तो,
व्यवस्थितरित्या आपण त्याच्यातही चर्चा केलेली आहे. गरज पडली तर त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. इथं आपण आता कट ऑफ डेटबद्दल, कोणत्याही ॲडमिशन सिस्टीम सुरू झाल्यानंतर त्याची एक कट ऑफ डेट असते. कट ऑफ डेट, जी डेट गव्हर्नमेंट ठरवेल कट ऑफ डेट, त्या डेट नंतर कोणत्याही प्रकारचं ॲडमिशन होऊ शकत नाही. जरी कॉलेजमध्ये जागा असतील तर त्या रिकाम्या राहतात, त्या पुढच्या वर्षी भरल्या जातात, परंतु त्या जागा रिकाम्या राहतात. डायरेक्ट सेकंड इयरच्या याच्यातनं त्या भरल्या जातात, परंतु त्या जागा नंतर भरता येत नाहीत. त्याच्यामुळे जी कट ऑफ डेट आहे ती ॲडमिशनसाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्याच दिवशीपर्यंत तुम्हाला ॲडमिशन हे कन्फर्म करायचं असतं. त्याला आपण कट ऑफ डेट म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी पूर्ण ॲडमिशन प्रोसिजर कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. जर काही माझ्याकडनं राहिले असतील तर त्याबद्दल मी तुमची अगोदरही क्षमा मागितली होती. व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल प्रत्येकदा क्षमा मागतो. जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्की विचारा त्या कमेंट्स बॉक्समध्ये. मी जरूर प्रयत्न करेन त्यांना उत्तर देण्याचा. थांबूया येते, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करण्याची काही गरज नाही. ॲडमिशन सिस्टीम पुरता आपण सोबत आहोत. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला जाणार आहात. फार तुम्हाला ह्या चॅनलचा जास्त उपयोग होणार नाही. ॲडमिशन सिस्टीम पुरतं फक्त बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करण्याची गरज नाही.